नमस्कार सगळ्यांना. महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आता झालेली आहे. आता तुम्हाला डायरेक्ट खात्यात ₹60,000 मिळणार आहेत महिलांना. आता कोणत्या महिलांना मिळणार आहेत, कोणत्या महिलांना मिळणार नाहीत, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सरसकट पैसे वाटप होणार आहेत, म्हणजे सगळ्यांना पैसे मिळणार आहेत, पण तरी पण त्यातल्या काही महिलांना पैसे मिळतील का? तर त्यासाठी पात्रता काय असणार आहे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे पैसे कधीपासून मिळतील? 1 डिसेंबरपासून तुम्हाला पैसे मिळायला चालू होतील. म्हणजे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला पैसे चालू होतील. आता यात काय कुठल्या गोष्टींचा समावेश आहे हे सगळं सांगणार आहे मी व्हिडिओमध्ये. बघाच शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. तसेच हा व्हिडिओ जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्या महिलांना या योजनेबाबत, ज्या योजना आहेत नवीन, त्याबाबत सगळं कळेल, काय आहे, कसं असतं सगळं काय. त्यामुळे त्यांना पण फायदा होईल, जेणेकरून आपल्या राज्यातल्या सगळ्या महिलांना फायदा होईल, त्या आर्थिक सक्षम बनतील. ठीक आहे. चला तर मग बघूया काय आहे सविस्तर माहिती. बघा, सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे. विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मविया म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून अनेक मोठमोठ्या घोषणा, आश्वासनं दिली जात आहेत. महायुतीकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना सध्या देण्यात येत असलेला दरमहा ₹1,500ची रक्कम वाढवून ₹2,100 देण्याचं आश्वासन देण्यात आलं. त्याला प्रत्युत्तर देत महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात दरमहा ₹3,000 जमा करण्याचं आश्वासन महाविकास आघाडीने दिलं. सगळ्यांना माहिती आहे की निवडणुका काही दिवस, म्हणजे 5 ते 6 दिवस राहिल्यात, म्हणजे 20 नोव्हेंबरला निवडणुका आहेत. त्याचा निकाल आहे 23 नोव्हेंबरला. तर अशातच आता दोन्ही पक्षांकडनं ही आश्वासनं चालू होती. आपल्या महायुती सरकारकडनं 10 आश्वासनं गेली, महाविकास आघाडीकडनं 5 आश्वासनं, अशी 10, 5, 5, 10 चालूच होती. तर त्यात पहिल्यांदा तर महायुती आघाडीकडनं एक मोठा घोषणा केली की तुमची लाडकी बहीणचे जे पैसे आहेत, सगळ्यांना महिलांना माहिती आहे, लाडकी बहीणचे दरमहा हप्ता होता आपल्याला ₹1,500. पण जर हे सरकार आलं तर तुम्हाला तो हप्ता वाढवून ₹2,100 करण्यात येणार आहे, अशी घोषणा आपल्या एकनाथ शिंदे यांनी केली होती. ठीक आहे. मुख्यमंत्री जे आहेत आपले, त्यांनी केली होती. त्याच आणि बऱ्याच अशा लागोपाठ 10 घोषणा त्यांनी केल्या होत्या. त्या घोषणेचा व्हिडिओ मी टाकला आहे. त्यात काय काय शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, तरुणांसाठी भरपूर काय काय त्यांनी त्यांची घोषणा, आश्वासनं दिली होती. तुम्ही जाऊन बघू शकता आपल्या चॅनलवर. तसेच त्याच पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीने पण काही घोषणा केल्या होत्या. ठीक आहे. त्या घोषणेमध्ये एक महत्त्वाची घोषणा होती की आता ते नवीन योजना म्हणजे महालक्ष्मी योजना चालू करणार आहेत. त्या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला दरमहा ₹3,000 देण्याचं आश्वासन त्यांनी केलं आहे. म्हणजे जर हे सरकार आलं तर त्यांना महालक्ष्मी योजनेअंतर्गत सगळ्या महिलांना, राज्यातल्या सगळ्या महिलांना ₹3,000 देण्याचं आश्वासन केलं होतं. ठीक आहे. आता आपण बघणं खूपच इंटरेस्टिंग राहील पुढे की निवडणुकीचा निकाल कसा लागतोय, काय लागतोय, त्याच्यावरच सगळं अवलंबून आहे. ठीक आहे. तर बघा, याचबरोबर जर महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्ता आली तर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना सध्या देण्यात येत असलेल्या ₹1,500ची रक्कम वाढून दरमहा ₹2,000 देण्यात येतील, अशी घोषणा राहुल गांधींनी केली. आता अजून एक जी योजना आहे, संजय गांधी निराधार योजना, हे जे लाभार्थी जे त्याच्या काय पात्रता वगैरे आहेत, त्याचे लाभार्थी जे आहेत त्याची रक्कम होती आधी ₹1,500 दरमहा. ठीक आहे. तर ती पण वाढवून 2,000 करण्यात येईल, असं त्यांचं म्हणणं आहे. केव्हा हे सरकार येईल, ठीक आहे, तेव्हाच. म्हणजे संजय गांधीचे ₹1,500चे ₹2,000, संजय गांधी निराधार योजनेचे ₹1,500चे ₹2,000 होणार आणि महालक्ष्मी योजनेचे ₹3,000. ठीक आहे. असे म्हणून ₹5,000 तुम्हाला महिन्याला मिळणार आहेत. तसेच याचा अर्थ, जर महाविकास आघाडी सत्तेत आली तरच ह्या 2 योजनाच्या पुढे चालू राहतील, आणि जर महायुती आली तर लाडकी बहीणचे 1500चे ₹2,100 होऊन जातील. ठीक आहे. मग राज्यातील दुर्बल विधवा महिलांसाठी सामाजिक न्याय विभागाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजना राबवली जाते. सध्या या योजनेअंतर्गत निराधार महिलांना दरमहा ₹1,500 आर्थिक मदत दिली जात आहे. महाविकास आघाडीने ही रक्कम वाढवून ₹2,000 देण्यात घोषणा केली आहे. ठीक आहे. त्यामुळे आता तुम्ही म्हणाल की आता बाबा कसं काय ₹60,000 मिळणार महिलांना? ठीक आहे. तर बघा, महालक्ष्मी योजनेचे ₹3,000, दर महिन्याला 3,000 म्हणजे किती झाले? 12 महिन्याचे एका वर्ष किती झाले? ₹36,000. ठीक आहे. हे झाले ₹36,000. हे 36, आणि ही संजय गांधी निराधार योजना त्याचे ₹2,000, 12 महिन्याचे झाले ₹24,000. ठीक आहे. असे सगळे मिळून तुम्हाला वर्षाला ₹60,000 मिळणार आहेत. ठीक आहे. वर्षाला तुम्हाला ₹60,000 मिळतील. तसेच महालक्ष्मी योजनेअंतर्गत फक्त ₹3,000 नाही, तर महिला आणि मुलींसाठी मोफत बस सेवा, म्हणजे तुम्हाला बसला काही तिकीट लागणार नाही, मोफत तुम्हाला बस सेवा पण, ST बस सेवा पण मिळून जाईल. हे आहेत महत्त्वाचे मुद्दे. तर आता तुम्ही म्हणाल की ₹60,000 कसे बाबा महिलांना वर्षाला मिळतील? तर असे, महालक्ष्मी योजनेचे ₹36,000 वर्षाला आणि संजय गांधी निराधार योजनेचे वर्षाला ₹24,000, असे मिळून ₹60,000 महिलांना मिळतील. ठीक आहे. आता ही खूप मोठी गोष्ट आहे महिलांसाठी, कारण बऱ्याच महिला
सध्या स्वतः घरीच असतात, म्हणजे तर काही काम करत नाही किंवा काय असेल ते काय जे काही असेल कारण घरातले मुलं सांभाळतात किंवा त्यांना लहान मुलं आहेत, त्यांना ज्यांना काम करता येत नाही बाहेर, त्यांच्यासाठी तर खूप चांगली संधी आहे. खूप मोठी ही जी आहे ती रक्कम आहे. जेणेकरून त्यांना पण त्यांच्या आर्थिक त्यांच्याकडे काही पैसा येईल, आर्थिक सक्षम होतील त्या महिला. ठीक आहे. त्यामुळे खूप महत्त्वाच्या घोषणा 2 झालेल्या आहेत. तसेच जरी जरी महायुती सरकार आलं तरी त्यांना लाडकी बहिणीचे जर चालूच आहे योजना, त्याचे फक्त पैसे वाढले आहेत की 1500 वरून ₹2100. ठीक आहे. त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. काहीही झालं तरी महिलांना पैसे जे आहेत ते मिळणार आहेत. ठीक आहे. आता हे झालं ₹60,000. ठीक आहे. बघा, महालक्ष्मी योजनेचे ₹3000 तुमच्या खात्यात जमा झाले आहेत. म्हणजे तुम्हाला हे असा मेसेज येणार आहे आणि हे सगळे पैसे कधीपासून येणार तुम्हाला 1 डिसेंबरपासून. ही जी डेट आहे ती स्वतः सांगितलेली आहे. 1 डिसेंबरपासून तुम्हाला पैसे चालू होणार आहे. ठीक आहे. म्हणजे आता पुढच्या वर्षी डायरेक्ट तुम्हाला ₹60,000 मिळून जातील. आणि कारण 23 नोव्हेंबरला आपलं मतदान आहे. 23 नोव्हेंबरला मतदानाचा निकाल आहे. तर निकालात कळेलच की कुठलं सरकार आलं आहे, काय त्याच्यानुसारच पुढच्या ज्या आहेत त्या योजना ज्या अंमलात येतील. काय जे व्हायचं असेल ते पुढे होईल. ठीक आहे. पण सध्या तरी महिलांना ₹60,000 वर्षाला मिळणार आहे. ते कन्फर्म आहे. ठीक आहे. त्यामुळे बघूयात आपण काय होतंय पुढे कसं काय. 1 डिसेंबरपासूनच आपल्याला कळणार आहे नक्की काय होणार आहे पुढे. त्यामुळे तुम्ही जरी तुमचं लाडक्या बहिणीचं काही अजून नसेल, पैसे नसतील आले, तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला येणारच ते. आणि तसेच जरी महालक्ष्मी योजना वगैरे चालू झाली पुढे, त्याचे पैसे पण तुम्हाला मिळतील. त्याची पात्रता वगैरे नक्की लवकरच कळेल किंवा फॉर्म भरायचा असेल, कसा भरायचा, काय असेल ते सगळं तुम्हाला कळेलच. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला घेऊनच येईल. टेन्शन घेऊ नका. फक्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्या महिलांनाही महत्त्वाची माहिती मिळेल. चला तर मग आजच्या व्हिडिओ एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.